बघतोय रस्त्यावर आंघोळ चालू आहे. आंघोळ आता आम्हाला आंघोळ करायची. सोय आहे तिथे सोय नाहीये, आम्हाला जागाही नाहीये, एकदम कोंडी केलेली आहे. शासन आम्हाला बाथरूम सुद्धा लॉक करून टाकले, तिकडे हॉटेली बंद केल्यात, खाण्यापिण्याची व्यवस्था करत नाही. स्टेशनच्या बाहेर आंघोळ आम्हाला भेटेल तिथे आम्ही आंघोळ करणार, जिथं राहायचं तिथं सोय भेटेल त्याचे राहणार. सरकार इतकं गाफील आहे, हे सरकार बनवाय आलं आणि याला पदवी करता आला, आरक्षणच का नाही करता आलं यांना, एवढं मोठे पक्ष पडून तर ही दृश्य आपण पाहतोय. वेदांत, कुठेतरी आंदोलक हे अधिकाधिक आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. यानंतर आपण जाऊयात आपले प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडे. सूरज, आंदोलक हे अधिकाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. वाहतूक कोंडी करण्यावर हे आंदोलक ठाम आहेत. तिथली परिस्थिती नेमकी आता काय आहे, प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत? नक्कीच या ठिकाणी वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात आहे. कुठे कपडे काढून आंदोलन केलं जात आहे, तर कुठे मुंडन करून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आणि या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी आपण पाहतोय की पोलिसांकडनं वारंवार काल जरांगे पाटील यांनी जे आव्हान आंदोलकांना केलं होतं की या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, आपली चर्चा ही सकारात्मक सुरू आहे. त्या अनुषंगाने आंदोलकांनी वाहतूक कोंडी करू नये असं आवाहन केलं होतं. ती व्हिडिओ क्लिप ही या ठिकाणी पोलिसांकडनं दाखवली जाते. तर याच मुद्द्यांवरती आजची आंदोलनाची मुदतवाढ ही देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे आंदोलकांनी कायदा सूरज, 2 मिनिटं तुम्हाला थांबवते. खरं तर आत्ताची ही मोठी बातमी आपण पाहतोय. मनोज जरांगे यांची ऑडिओ क्लिप ही पोलिसांकडून आता तिथे ऐकवली जाते. काल खरं तर त्यांनी आवाहन केलेलं होतं की मुंबईकरांची कुठेही कोंडी होता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये, अत्यंत शांततेच्या मार्गाने आपण हे आंदोलन करूयात. आणि तीच ऑडिओ क्लिप आता ही या आंदोलकांसमोर प्रशासनाकडून दाखवण्यात येते. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर हे आक्रमक झालेले आंदोलक कुठेतरी शांत होतात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूरज, तिथली परिस्थिती नेमकी काय आहे आता? मनोज जरांगे यांची ऑडिओ क्लिप ही सध्या ऐकवली जाते. यावर आंदोलकांच्या भावना काय आहेत? कुठेतरी मागे घेण्याचा पवित्रा त्यांच्याकडून पाहताना दिसतोय का? प्रज्ञा, मुळात असं झालंय की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जी ऑडिओ क्लिप आहे ती ऐकवली जात असली तरी पोलीस प्रशासनाकडनं कशा पद्धतीने या ठिकाणी गैरव्यवहार होतोय ही ऑडिओ क्लिप ते दाखवत आहेत की पोलीस हे शौचालय असतील किंवा त्या ठिकाणी त्यांच्या ज्या खोल्या आहेत, त्यांना दिलेल्या सोयी आहेत, त्याला कशा पद्धतीने टाळा लावतायत आणि त्याची ऑडिओ क्लिप आहेत. आणि त्याचा हा रोष कुठेतरी पाहायला मिळतोय नागरिकांमध्ये. प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या गैरसोयी होत आहेत त्याला देखील हे बघा आपण, त्यामुळे एकूणच हा जो रोष आहे हा तो आहे आणि त्यातनं हे होतंय. आता मनोज जरांगे पाटील यांचं ऑडिओ क्लिप ही देखील ऐकवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींवरनं अजूनही आंदोलकांचं जे आहे मन समाधानी नाहीये आणि जे गैरसोय मोठ्या प्रमाणात होते जाणीवपूर्वक ती केली जाते असं मत हे व्यक्त केलं जाते. त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आंदोलक हे त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. आणि या गैरसोयीबाबत सरकार प्रशासन काय पावलं उचलणार, काय होतंय? सूरज, नेमक्या या ऑडिओ क्लिप मध्ये काय म्हटलेलं आहे ते आपल्याला जाणून घेता येईल का? लाईव्ह फोटो आहे, लाईव्ह फोटो आहे. बाथरूमला कुलूप लावतो ना, बाथरूमला कुलूप लावताना पोलीस मराठा करून तिथं जाऊन इंग्रजापेक्षा जास्त त्रास द्यायले मराठ्याला. मुंबईतल्या जवळच्या ज्या हॉटेल्स आहेत सगळ्या बंद केलेल्या आहे. दुसरी गोष्ट, जी महानगरपालिकेची जी व्यवस्था पाहिजे, एवढी मोठी लाखोचा जनसमुदाय आज या मुंबई नगरीत आलेला आहे आणि यांना सगळे दुरावस्था या सीएसटी ठिकाणी झालेले. रॅपिड फोर्स यांनी आता बोलवलेली आहे, पोलीस प्रशासन जास्त बोलवलेलं आहे. म्हणजे याचं म्हणायचं काय, लोकशाही आपण पाहतोय की यातली हॉटेल्स आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, खाऊ गल्ल्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आंदोलकांची खरेदीसाठीची जी आहे ती गैरसोय होताना पाहायला मिळते. आणि हा जो देखील रोष हा मराठी बांधवांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतोय आणि तोच रोष रस्त्यावर उतरून
ते करत आहेत. त्यामुळे यातून आता सुरज, नेमकी तुम्हाला काय थांबवते. या संदर्भातले अपडेट आम्ही जाणून घेऊ. तुर्तास वेदांत देव यांच्याकडे जाऊयात. वेदांत, खरं तर आंदोलक हे आक्रमक झालेलं पाहायला मिळतंय. मनोज जरांगे यांची एक व्हिडिओ क्लिप ही सध्या प्रशासनाद्वारे माईक मार्फत तिथे ऐकवण्यात येतेय. पण तरीही आंदोलक हे कुठेतरी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अर्धनग्न होऊन त्यांचं आंदोलन हे सध्या सुरूच आहे.